शुभ सकाळ मित्रांनो. आज वार आहे शुक्रवार. काल गाडी काढली नव्हती, बोलो रेड अलर्ट दिला आहे म्हणून गाडी काढली नव्हती. मला पावसामुळे कशाला गाडीचं नुकसान करायचं. काल पाऊस कमी होता आणि आज गाडी काढली मी. तर आज पावसाला एवढा जबरदस्त जोर आला आहे पावसाला की चला निघालो आहे. काल एक दिवस सुट्टी गेली पण आजचं निघायलाच पाहिजे. आता वाजले सकाळचे 7 वाजलेत. गॅस वगैरे भरून CNG वगैरे भरून रेडी झालं मित्रांनो. चला आता बघूया कुठली बुकिंग लागते. अपडेट येतो तुम्हाला पावसाचं पण आणि बुकिंगचं सुद्धा अपडेट देतो मी. चला सुरुवात करूया. पहिलीच बुकिंग कुठली आहे ते बघतो. चार्ज बघा मित्रांनो किती आहे. माथेरान 1008, 10 मिनटं पिकअप आहे मालवणी. आता माथेरानला जाऊन काय बसायचं तिथे. 1000 रुपये देतोय माथेरानची. चला आपण एक चांगली बुकिंग घेऊया मित्रांनो. सुरुवात चांगली करूया. रॅपिडो पण वाचतोय पण त्याची काय बुकिंग चांगली येत नाही आहे. मी गॅसच्या लाईनीमध्ये होतो ना, गॅसच्या लाईनीमध्ये होतो तेव्हा फोर्टच्यावर बुकिंग येत होत्या पण गॅस नव्हता ना, त्याच्यामुळे मी बुकिंग घेतली नाही. 400 रुपयाच्या 500 रुपयाच्या बुकिंग आहे. लमसम आपल्याला लागली पाहिजे, मजा आहे मित्रांनो. उबरमध्ये इतक्या बुकिंग वाजत होत्या ना शॉर्ट डिस्टन्स, म्हणजे अमाऊंट पण कमी देत होता. ते बंद केलं. रॅपिडोने चांगली बुकिंग दिली मरीन ड्राईव्हची. या 600 रुपये देतो आहे. पहिला आलेली बुकिंग कस्टमरने कॅन्सल केली. मला वाटतं त्याला डिस्काउंट दिला असेल आणि पुन्हा त्याचीच बुकिंग आली. चाललो पिकअप करायला. मरीन ड्राईव्हला गेल्यानंतर सांगतो किती फेर दिला रॅपिडोने. चला मित्रांनो, चारकोप गावावरून बुकिंग घेतली होती मरीन ड्राईव्ह. मला मरीन ड्राईव्हचे दिले 675 आणि 40 किलोमीटरची राईड होती. आणि इथे आलो मी मरीन ड्राईव्हला. नंतर गेट ऑफ इंडिया इथं आलो ताज हॉटेलच्या पाठीमागे. तो उबर ऑन केल्यानंतर मला आता दिले दादरची बुकिंग. पाऊस पण भरपूर आहे मित्रांनो, कारण इकडं लेट झालं तर बुकिंग भेटत नाही. चला ॲटलीस्ट दादरला तरी गेलो तर तिकडून लागेल. दादरची बुकिंग भेटले. पिकअप करायला आलो आहे मित्रांनो. सकाळी अपडेट दिलं होतं तुम्हाला. मरीन ड्राईव्हला गेलो होतो. मरीन ड्राईव्हवरून नंतर मी गेलो ताज हॉटेलच्या पाठीमागे. तिथून मला दादरची बुकिंग लागली. 321 रुपये दिले. 17 किलोमीटरची राईड होती. 32 मिनटं लागले ड्रॉप करायला. आणि दादरवरून मला लागली विक्रोळी वेस्ट. त्याचे दिले 441 रुपये. 17 किलोमीटरची राईड होती आणि 41 मिनटं लागले मला ड्रॉप करायला मित्रांनो. तर आता मला बुकिंग आली आहे. बघूया मॅचिंगमध्ये गेले. लागली आहे बघूया. चला लागली नेरूळची. चला देतो अपडेट पोचल्यावरती. चला मित्रांनो, लास्ट अपडेट दिली होती तुम्हाला. विक्रोळीला आलो होतो. विक्रोळीवरून मला लागली नेरूळची राईड होती. 24 किलोमीटरची राईड होती. 365 रुपये दिले आणि 53 मिनिट लागले ड्रॉप करायला. त्याच्यानंतर नेरूळवरून लागली मला कामोठे. 11 किलोमीटरची राईड होती मित्रांनो. 207 रुपये दिलेत आणि 23 मिनटं लागले ड्रॉप करायला. तर कामोठेला आलो आहे. जेवण वगैरे केलं मी. जेवण केल्यानंतर आता पुन्हा ऑनलाईन येतो आहे मी. आत्तापर्यंत मित्रांनो माझं काम झालेलं आहे 2000चं. आणि रॅपिडोमध्ये 665 रुपये असं आजचं काम झालं आहे. तर आता इथून बघूया कुठली बुकिंग लागते. देतो अपडेट तुम्हाला. पाऊस पण भरपूर आहे मित्रांनो. बघा बाहेर. तर गाडी लावली साईडला मी. आता जेवण ते पनवेलची बुकिंग आले. 15 मिनटं ड्रॉप आहे. इथल्या इथं होईल तेवढा मारून घ्यायचं आणि मग गोहोम टाकून घरी. चला मित्रांनो, मला पनवेलवरून बुकिंग मिळाले. 750 रुपये अमाऊंट आहे. तर ती बुकिंग बघा. पाठीमागं कोण नाही बसलेलं बघा. दिसतंय पाठीमागं सीटवरती ना फक्त बॉक्स आहे आणि तो बॉक्स डिलिव्हरी करायचा आहे बघा. आज म्हणजे ओला उबर कशासाठी लोक यूज करतात बघा. पाठीमाग फक्त बॉक्स येऊन जायचा आहे मला कांदिवली ईस्टला, आकुर्ली रोडला. आणि गाडीमध्ये मी एकटाच आहे. चला आता बघू तिथे पोचल्यावर किती. मला दाखवतोय 1 तास 35 मिनटं. एक 52 मिनटाची राईड आहे. 52 मिनटाची राईड आहे बघा. बॉक्स सीटवरती दिसला तुम्हाला. त्याच्यामध्ये मेडिसिन आहे मित्रांनो. मी कन्फर्म केलं कस्टमरशी आणि मगच घेऊन चाललो मी. त्याचा लेटर ॲड वगैरे सगळं घेतलं मी.
कस्टमरकडून. बोलले काय प्रॉब्लेम नाही, मेडिसिन आहेत तर ड्रॉप करायचे आहेत. बोलले ठीक आहे, लेटर द्या मला. लेटर घेतलेलं आहे आणि जाऊया. असं काय असेल तर मित्रांनो, लेटर आहे का बॉक्स वगैरे काय पार्सलला दे कस्टमरने दिलं तर त्याचं लेटर घ्या आणि कन्फर्म करा. आणि कस्टमर पण जेन्युइन वाटत होता मला. असं काय आउटलाईन वगैरे वाटेल ना, बघितल्यानंतर कळतं आपल्याला. प्रॉपर शॉप आहे त्यांचा मेडिसिनचा. तर तिथून मला दिले पिकअप अँड ड्रॉप करायचं आहे फक्त. चला तिथे पोचल्यावर अपडेट देतो. मित्रांनो, लास्ट अपडेट दिली होती तुम्हाला मी कामोठ्याला पोचल्यानंतर. कामोठ्याला पोचल्यानंतर जेवण वगैरे केलं. जेवण केल्यानंतर मला एक छोटीशीच राईड लागली. 4 किलोमीटरची राईड होती. 163 रुपये दिले. 15 मिनटं लागली ड्रॉप करायला. आणि पनवेलवरूनच मला लागली कांदिवली अकोली रोड. अकोली रोडचे दिले मित्रांनो मला 674 रुपये. 1 तास 44 मिनटं लागली ड्रॉप करायला. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, पॅसेंजर कोण नव्हतं, फक्त मेडिसिनचा बॉक्स होता. मी कन्फर्म केलं तिथे. बोललो मला कन्फर्म करा काय, बॉक्स वगैरे उघडून दाखवलं मला. आणि पार्सल देणार होते ना, ते पण जेन्युइन होते. मग त्यांचा शॉप वगैरे होता प्रॉपर. मेडिसिन लेटर वगैरे घेतलं आणि मग मी निघालो. एकटाच होतो गाडीमध्ये. ड्रॉप केलं आणि कांदिवलीला आल्यानंतर मी मालाडचं लोकेशन टाकलं. बोला आता परत जाण्यात का अर्थ नाही आहे. तर मग मला तिथून कांदिवली ईस्टवरून कांदिवली वेस्टची बुकिंग लागली 4 कोपची 212 रुपये. ठीक आहे. तर अशी काय उबरमध्ये माझे अर्निंग झाले 2387 रुपये. आणि रॅपिडोमध्ये मित्रांनो, रॅपिडोमध्ये 675. ठीक आहे. तर आता आपण ऑलमोस्ट माझी 3000ची अर्निंग झाली आज. राऊंड फिगर 3075 समथिंग झालेले आहे. तर आता आपण त्यातून मायनस केलं तरी किती होणार बघा. 3075 3075 मायनस 205. आज गॅस टॉपअप केला नाही, त्याच गॅसमध्ये अजून पण 2 पॉईंट आहेत. सकाळी 545चा गॅस गेला होता. 550 पकडा. 2300 रुपयाचं प्रॉफिट झालेलं आहे आज मित्रांनो. आज अर्निंग करायला खूप मजा आली. मस्त वाटलं आज अर्निंग करायला. तर असा काय आजचा व्हिडिओ होता मित्रांनो. चला पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये.